करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला तिथपर्यंत आपला जो ते जे करिअर आहे, गोल्स आहेत ते ब्रॉडर होणार आहेत. ब्रॉडर या शब्दाचा अर्थ थोडंसं विस्तीर्ण होणार आहे किंवा रुंदावणार आहे. ते ठरवण्यासाठी किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी ते काय करतात तर ते त्याच्या मदत करतील किंवा त्यासारखं ते ऍक्ट करतील, कृती करतील. ॲज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. आता बघा, विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण देशाचा प्रेसिडेंट, राष्ट्रपती किंवा प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान आपण होऊ शकत नाही, पण आपण त्या उंचीपर्यंत भविष्यामध्ये आपण त्या उंचीपर्यंत पोहोचू अशी इच्छा तरी आपण ठेवू शकतो, अपेक्षा तरी ठेवू शकतो आपण. याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो रिअलिस्टिक, वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टीज. आता एखाद्याचं जे करंट स्किल आहे, आता सध्याचं जे त्याचे कौशल्य आहे किंवा त्याचा एक्सपर्टीजचा क्षेत्र, मग त्याच्यामध्ये तो निपुण असेल असं क्षेत्र, अशा क्षेत्रामध्ये आपण गोल निश्चित करणं, ध्येय निश्चित करणं किंवा ते ध्येय तयार करणं, ध्येय निश्चित करणं हे खरोखर खूपच महत्त्वाचं आहे. ज्या क्षेत्रामध्ये माझं काही कौशल्य असेल ते क्षेत्र मी माझं निश्चित ध्येय म्हणून मी ते निश्चित करू शकतो. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाइम. आता जे सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. आता जे बांधकाम तज्ञ असतात ते वेळ घेतात, त्यांना अशी अपेक्षा असते की आपण अगदी थोड्याशा वेळेमध्ये आपण काय करू तर आपण एक्सपर्ट होऊ, अगदी छोट्याशा वेळेमध्ये, थोड्याशा वेळेमध्ये. पण ही गोष्ट आहे की नाही, ही खरं तर अनरिअलिस्टिक आहे, म्हणजे ती अवास्तववादी आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. आता आपल्याला जर का रिअलिस्टिक व्हायचं असेल, वास्तववादी होणं हे तुम्हाला तुमचं ध्येय अटेन म्हणजे संपादन करण्यामध्ये यश देण्यासाठी खूप सहाय्यक ठरू शकतं किंवा ते सोपं ठरू शकतं. म्हणजेच काय तर आपण निश्चितच आपली ध्येय ही पण अगोदरच ठरवायला पाहिजेत. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल्स परहॅप्स लॅक्स रिअलिझम. जर आपण डिफेन्सिव्ह असू म्हणजे बचावात्मक असू आणि जर आपण नॉट अग्रेसिव्ह म्हणजे आपण आक्रमक नसू तर गोल्स कदाचित गोल्स परहॅप्स लॅक्स रिअलिझम. तर त्या ज्या काही ध्येयांमध्ये कदाचित वास्तववादाचा लॅक्स अभाव असू शकतो. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधर टू द पिक्चर. अधरचा अर्थ इथं बाइंड म्हणजे बांधणी करणे. तर बघा, आपल्या मनामध्ये त्या ज्या आपल्या ध्येयाचं अगदी स्पष्टपणे क्लिअर असं चित्र असायलाच पाहिजे आणि त्या एक क्षमतेची आपण बांधणी, त्या चित्राची बांधणी सुद्धा आपण तशा प्रकारच्या चित्राची बांधणी सुद्धा आपण मनामध्ये आपण करायला हवी, तेवढी क्षमता आपल्याला असायला हवी. टाइम बाउंड बघा, म्हणजे वेळेचं मर्यादा किंवा वेळेचं बंधन. एस्टॅब्लिशिंग टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल्स. आता प्रत्येक ध्येयाभोवती टाइम पॅरामीटर एस्टॅब्लिश करणं, स्थापित करणं म्हणजे वेळेचे मापदंड स्थापित करणं. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. ह्याच्यामुळं काय होऊ शकतं तर तुम्ही त्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला आणि त्याच्याबरोबर तुमची अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी वाढवण्यासाठी ते काय करू शकतं तर मदत होऊ शकेल किंवा मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. आता ज्या वेळेला आपण वजन कमी करत असतो, वजन घटवत असतो, तर आपल्याला माहित असते आपल्याला ते नेमकं कसं करायचं आहे ते. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन, कन्सिस्टंट म्हणजे स्टेडी, अविचल. पण जर अविचल अशी काळामध्ये वेळेमध्ये निर्धारित अशी असणार नाही, असे जर आपली ॲक्शन नसेल म्हणजे आपली कृती नसेल, इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी. तर ती कधीही ते वास्तव बनणार नाही. म्हणजे काय तर विना अविचल अशा म्हणजे कुठल्याही न बदलणाऱ्या काळाचं मर्यादा जी काही राखून दिलेली आहे ती न बदलणारी अशी असेल की नाही तरच
आपण ते जे आपलं वास्तव आहे ते म्हणजे आपलं जे ध्येय निश्चित केले ती वास्तवामध्ये ती बदलू शकते. तसं जर नाही केलं आपण सारखं टाईम बाउंड जर बदलत राहिलो तर मात्र ती कधीही वास्तव बनणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. आता त्याच्यामध्ये काय असेल तर एक्सरसाइज असेल, व्यायाम असेल, डाएट असेल, आहार असेल अँड स्ट्रेस फ्री थॉट्स आणि तणावमुक्त असे विचार. ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड. आता ह्या सगळ्याचं प्रॅक्टिस म्हणजे प्रत्यक्षात उतरवलं पाहिजे अँड इम्प्लिमेंटेड, त्याची अंमलबजावणी सुद्धा केली गेली पाहिजे विदाउट हेजिटेशन. विदाउट हेजिटेशन म्हणजे कुठल्या प्रकारची मनामध्ये त्याची द्विधा मनस्थिती न असता किंवा उचरता, डाऊट, संशय ऑर इनडिफरन्स, कुठल्या प्रकारची बेपर्वाई न ठेवता बट विदिन अ डेडलाईन. तर ते एका डेडलाईनमध्ये म्हणजे ठरवून दिलेल्या अंतिम मुदतीमध्येच ते आपण काय केलं पाहिजे तर ते सगळं पूर्ण केलं पाहिजे. विजन्स, स्वप्न, दृष्टी, विशेष, सदिच्छा, इच्छा, इंटेन्शन्स, उद्दिष्ट अँड ड्रीम्स आणि स्वप्न आर ऑल व्हॅल्युएबल. ही सर्वच काय आहेत तर ती अमूल्य आहेत, मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. तर ते काय करतात तर ते कल्पना शक्तीला स्पार्क ऑफ करतात. म्हणजे तिच्यातले जे काही स्फुल्लिंग आहे, ठिणगी आहे, चमक आहे ते बंद करतात. अँड एनकरेज टू यूज, एनकरेज अस टू डिफाईन आणि ते आपल्याला प्रोत्साहन देतात. ते आपल्याला टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच, म्हणजे आपल्याला कुठं पोहोचायचं आहे, कुठं जायचं आहे ते ठरवण्यासाठी ते आपल्याला प्रोत्साहन देतात. इन ऑर्डर टू गेट देअर however we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. तर आता बघा इथं अर्थ आहे डाऊन टू अर्थचा रिअल किंवा प्रॅक्टिकल, व्यवहारिक. त्याच्यानंतर टू एक्झिक्यूटचा अर्थ आहे टू कॅरी आउट, अंमलबजावणी किंवा प्रत्यक्षात कृती करणे. स्ट्रॅटेजी, प्लॅन ऑफ ॲक्शन, धोरण असतं जे एखादं. इन ऑर्डर टू गेट देअर, आता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हावेवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. तथापि आपल्याला काय करावं लागेल तर जीवनामध्ये आपल्याला इमेजेस आणाव्या लागतील तशा प्रकारची. डाऊन टू अर्थ, प्रत्यक्षात ती वास्तवामध्ये असायला पाहिजेत, व्यवहारामध्ये प्रत्यक्षात उतरवली पाहिजेत. प्लॅन टू एक्झिक्यूट म्हणजे तो जो आवर स्ट्रॅटेजी, आपली जी काही ध्येय धोरणं आहेत ती प्रत्यक्षात आपण उतरवली पाहिजेत. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ. आता जे एनर्जी आपण तिथं पुढं वापरणार आहोत किंवा पुढं ठेवणार आहोत तिची क्वालिटी आणि क्वांटिटी, म्हणजे क्वालिटी या शब्दाचा अर्थ तिची गुणवत्ता, दर्जा, क्वांटिटी, संख्या, डिरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. या सगळ्याचा आपल्या रिझल्टवरतीच परिणाम होणार आहे किंवा रिझल्टवरती ते प्रभाव टाकणार आहेत. म्हणजे जो काही तुम्हाला भविष्यामध्ये परिणाम अपेक्षित आहे त्याच्यावरती त्याचा प्रभाव पडणार आहे. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आता जीवन हे एखाद्या तुतारीसारखं अथवा रणसिंगासारखं आहे. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण त्याच्यामध्ये जर काही आत टाकलं नाही, वी कांट गेट एनिथिंग आउट, तर त्यातून बाहेर सुद्धा काहीही निघणार नाही किंवा बाहेर काही पडणार नाही. म्हणजे बघा तुतारी आता स्वतःच कधी वाजत नसते, जर तुम्ही त्याच्यामध्ये फुंकलं नाही तर ती वाजत नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. आता यश हे अंधारामध्ये चालणं आहे किंवा अंधारामधली चाल आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग. फुटिंग म्हणजे पाय ठेवायची जागा. तर बघा फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे आपल्याला योग्य ती पाय ठेवण्याची जागा. प्रिशियसली मास्टरिंग द स्किल्स, अगदी तंतोतंत तुमचे स्किल्स जे आहेत, कौशल्य आहे त्याच्यामध्ये मास्टरिंग, ते तुम्हाला त्याच्यामध्ये निपुण बनवतील. अँड गेटिंग टू नेक्स्ट प्लेस, आणि ते तुम्हाला पुढच्या जागी नेतील. ऑल डिपेंड्स ऑन हाऊ वी अप्रोच अँड
टेकल द प्रॉब्लेम. आता हे कशावरती अवलंबून आहे, तर तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या समस्यांना, प्रॉब्लेम्सला तुम्ही सामोरं जाताय, टेकल करताय, त्याला तोंड देताय, त्यावरती ते डिपेंड आहे, अवलंबून आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर. आता बघा, आपण कुठून कुठपर्यंत आलेलो आहोत, टू वेअर वी वॉन्ट टू बी, आणि आपल्याला नेमकं कुठं पोहोचायचं आहे, इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. तर ते इज टू फाइंड द फुटिंग म्हणजे आपल्याला आपल्या पाय ठेवण्याची जागा शोधणं ही काय आहे, तर ही त्याच्या पुढची पायरी आहे. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, आणि ज्यावेळेला आपण पुढचं पाऊल ज्यावेळेला आपण घेऊ किंवा टाकू, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. तर त्यावेळेला आपण ते काय केलं पाहिजे, तर ते त्यांना आपल्याला सपोर्टही केला पाहिजे आणि होल्डच केलं पाहिजे, म्हणजे त्यांना आपल्याला, आणि विदाउट अ क्रॅक, हे कुठल्याही प्रकारचा तडा न जाता त्यांना आपल्याला मदत केली पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे आणि होल्ड केलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये तडा न जाता. तर आपण यशापर्यंत कसं पोहोचू शकतो आपल्या जीवनामध्ये, जर ध्येय निश्चिती नसेल तर आपण कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित आपण यश किंवा एक चांगलं उत्तम यश आपण मिळवू शकणार नाही. असा आशय असणारा हा पाठ आहे की ज्याच्यामध्ये एकूण तरी 5 SMART असं 5ही शब्दांचं स्पष्टीकरण तिथं त्यांनी दिलेलं आहे. अत्यंत छान सुरेख असा हा पाठ आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माझा हा पाठ एक्सप्लेन केला आवडला असेल तर कृपया लाईक करा, माझा चॅनल पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, आणि याही व्हिडिओचे 2 भाग मला इथं करावे लागणार आहेत. आपण शेवटचा भाग पाहिला असेल तर कृपया पहिला भाग पहा. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मित्रांनो.